नमस्कार मंडळी. मिलिंद मारुनिकी या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. बघून समजलं असणार काही नवीन रेसिपी दिसते. तर रेसिपी काय नवीन नाही, आपली जुनीच आहे, दाल खिचडा. कारण की तनुषी मम्मी गावी आहे, तर बघूया आज आपण ट्राय करूया. बघा मी ही एक वाटी म्हणजे अर्धी वाटी आहे, एक माणसं अनुषंगाने तांदूळ घेतले आहेत. अर्धी वाटी आपली डाळ घेतली आहे, तुळा, कोथिंबीर, एक टमाटा पूर्ण बारीक चिरला आहे आणि अर्धा कांदा घेतला आहे बारीक चिरून, 2 मिरच्या, कढीपत्त्याची पानं, या चमच्यामध्ये ही आहे ही आलं लसूण पेस्ट. सोबत आपलं बघा इथे आपल्याला जिरे लागणार आहे, हळद लागणार आहे आणि राई. तर सगळं साहित्य एकत्र करून घेतलं आहे. तर आता आपण पुढच्या कृतीला लागूया. तर आपण हा आपला स्टीलचा कुकर घेतलेला आहे. तर आपण याचा आता तेल गरम करणार आहोत. तर आता आपण गॅस चालू करूया. तर आपण या कुकरमध्ये मोठे 3 चमचे तेल घेतलेले आहे. आता यामध्ये आपण कांदा गरम करून घेऊया. तर आपण काय करूया, आपल्याला ही तांदूळ आणि तूर डाळ एकत्र व्यवस्थित अशी आपण धुवून घेऊया 2 वेळा. तर हे आपण तांदूळ आता व्यवस्थित धुवून घेतले आहेत आणि आपण हे असंच या पाण्यासोबत हे असं ठेवलेलं आहे भरून. तर हे आपल्या नंतर डायरेक्ट जो आपण कुकरमध्ये घालू ना, तर हेच पाणी यूज करायचं आहे. तर आपण हे साईडला घेऊया आणि आता आपण या तेलामध्ये आपण कांदा फ्राय करून घेऊया. आता आपण या तेलामध्ये जो आपण चिरलेला कांदा होता तो व्यवस्थित असा फ्राय करून घेऊया. तर त्यामध्ये आपण जो एक टमाटा बारीक चिरून घेतला आहे तो ॲड करून घेऊया. व्यवस्थित असं परतून घेऊया. त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट 1 चमचा ती ॲड करूया. सोबत त्यामध्ये आपण ज्या मिरच्या कापलेल्या 2 बारीक ते ॲड करूया. तो आपला कढीपत्ता. पुन्हा एकदा मिश्रण आपण चमच्याने परतून घेऊया. हे आपण झटपट अशी दाल खिचडा करतो. म्हणजे आता वेळ नसतो आपल्याला, आता मी सध्या एकटाच आहे घरी, तर आपल्याला काय जमतं तसं करायचं. बघा कसं वाटते माझी रेसिपी. व्यवस्थित परतून घेऊया. त्यामध्ये आपण थोडे जिरे घालून घेऊया, थोडीशी राई घालूया आणि आता यामध्ये आपण जे तांदूळ आणि तूर जी भिजत घातलेली हे आपण यात ॲड करूया. आता यामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठ घेऊया. थोडीशी कोथिंबीर आपण ॲड करू, नंतर उरलेली आपण गार्निशिंगला ठेव्यावरती. झालं. आता फक्त आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. आपली दाल खिचडी तयार. आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि व्यवस्थित अशा आपण याच्यात 3 शिट्ट्या काढूया. आपण कुकरला आपण झाकण लावून घेतले आणि फक्त आपल्या 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. कारण की हा आपला जो स्टीलचा कुकर आहे तर यामध्ये पटकन आपलं हे दाल खिचडा होऊन जाईल. जास्त वेळ थांबायची गरज नाही. 3 खिचड्या परफेक्ट आहे माझ्या अंदाजाने. बघूया आता आपण वाट बघूया. तर आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर बघूया आपण गॅस बंद करूया. आता 2 मिनिटांनी आपण उघडून बघूया आपली दाल खिचडा कशी आली आहे. तर आपण आता झाकण काढून घेऊया. अरे वाव. तर बघा झटपट अशी आपली दाल खिचडी तयार झालेली आहे आणि फक्त 15 मिनटं, जास्त वेळ पण नाही. तर तुम्हाला मी सर्व करून दाखवतो. थोडं आपण त्यावरती कोथिंबीर घालूया सजावटीसाठी. तर हे पहा आपली दाल खिचडी झालेली आहे आणि मी एका बाउलमध्ये सर्व केलेली आहे. तर बघा आपली आज रेसिपी कशी आली आणि नक्की आपलं कमेंट्स करा की तुम्हाला ही दाल खिचडी कशी वाटली.